नमस्कार, स्वातीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। तर आज आपण पाहणार आहोत बाजारमध्ये मिळतात तसेच अगदी परफेक्ट आणि अतिशय चविष्ट खुसखुशीत आणि कुरकुरीत समोसे। तर तुम्ही पाहू शकता दिसायला एकदम छान आणि टेस्टी दिसतात। तर हे चवीला देखील तेवढेच छान आहेत आणि मी हे समोसे बनवताना भरपूरदा प्रॅक्टिस केलेली आहे आणि ज्यावेळेस मला परफेक्ट जमले त्याच वेळेस मी तुम्हाला इथे व्हिडिओ बनवून जास्तीत जास्त सोप्या पद्धतीने तुम्हाला ही रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। हे समोसे तळलेले जरी असले तर तेलकट अजिबात होत नाहीत, अगदी कमी तेलकट होतात। हे तुम्हाला खाताना जाणवेल ते। आणि यातली भाजी जी आहे त्याची रेसिपी सुद्धा खूप परफेक्ट झालेली आहे आणि यात मी तोडून दाखवते। तर तुम्ही पाहू शकता यामध्ये भाजी जी आहे त्याची टेस्ट सुद्धा अतिशय छान आहे। तर अगदी थंड झाले तरी कुरकुरीत राहतात हे समोसे। तर इथे मी पुसून दाखवत आहे समोसा। टिश्यू पेपरवरती अजिबात तेल ऑब्झर्व झाले शोषलेलं नाहीये। तर इथे थंड झालेल्या समोस्यांचा आवाज तुम्ही ऐकू शकता। रेसिपीच्या सुरुवातीला एका मोठ्या बाउलमध्ये 2 कप चाळलेला मैदा घ्यायचा आहे। शक्यतो मैदा चाळला तर यातला कचरा वगैरे असेल तर तो निघून जातो। 1 टीस्पून एवढा आपल्याला ओवा घालायचा आहे। ओवा अशा पद्धतीने चोळून घातला की खूप छान सुगंध येतो। अर्धा छोटा चमचा मीठ टाकायचं आहे। मिक्स करायचं आहे सर्व। आता मोहनसाठी आपण पाव कप म्हणजे 6 चमचे तेल घालणार आहोत। नॉर्मल तेल आहे आणि छोटे चमचेच वापरलेले आहेत। 3 4 5 आणि 6 चमचे खाण्याचं कोणतेही तेल तुम्ही वापरू शकता। आता आपण हे मळून घेणार आहोत पाणी टाकून, पण त्याआधी तेल आणि मैदा सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे। अशा पद्धतीने चोळून घ्यायचं आहे। याने मैदा हलका होतो आणि साधारण 3 ते 4 मिनिट असाच चोळायचा आहे आणि नंतर अशा पद्धतीने याची जर मूठ वळायला लागली, अशा पद्धतीने पिठाचा गोळा तयार व्हायला लागला कोरड्या, की आपण पाणी टाकून मळायला घ्यायचं आहे। तर पाणी टाकताना सुद्धा काळजीपूर्वक टाकावं, कारण आपल्याला हे पीठ घट्ट मळून घ्यायचं आहे, पातळ करायचं नाहीये। तर इथे मैदा मळताना अगदी थोडं थोडं पाणी यामध्ये घालत घालत मळायचं आहे, अंदाज घेत घेत। कारण जर पीठ हे आपला गोळा पातळ झाला तर समोसे अजिबात चांगले होणार नाहीत। तर घट्ट गोळा आपला तयार झालेला आहे, अशा पद्धतीने पाहू शकता। आता हा गोळा आपल्याला असाच ठेवायचा आहे आणि याला पाणी फक्त पाऊण कप वापरलेलं आहे। बरोबर पाऊण कप पाणी 2 कप मैद्यासाठी यूज केलेलं आहे। आता हे आपल्याला एकसारखं पीठ करून याला आपण झाकण ठेवणार आहोत। तर साधारण याला झाकून आपण कमीत कमी 20 मिनिट ते अर्धा तास ठेवायचं आहे। तोपर्यंत इतर भाजीची तयारी करूया। तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 टीस्पून एवढं धणे घेतलेले आहेत अख्खे, 1 टीस्पून बडीशेप घ्यायची आहे आणि इथे घेतलेलं आहे 1 इंच आलं आणि 7 ते 8 हिरव्या मिरच्या। तिखट जसं हवं त्याप्रमाणे कमी जास्त मिरच्या करूया आणि इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे थोडी। तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही पुदिन्याची पानं सुद्धा टाकू शकता। तर पाणी न टाकता अशा पद्धतीने हे कोरडंच मी वाटून घेतलेलं आहे। आता बटाटे आहेत इथे उकडलेले, तर साधारण 5-7 बटाटे तुम्ही इथे उकडून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने हाताने चुरून आपल्याला घ्यायचे आहेत। आता आपल्याला भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये साधारण 4 टेबलस्पून एवढं तेल टाकायचं आहे। तेल गरम झालं की जिरे टाकूया। जिरे छान तडतडले की त्यामध्ये आपण हा जो मसाला आहे, मिरची, लसूण आणि धणे, बडीशेप हे वाटण यामध्ये टाकायचं आहे आणि मध्यम आचेवरती हे व्यवस्थित खमंग असं परतून घ्यायचं आहे। यामध्ये थोडासा हिंग टाकायचा आहे, 2 चिमूट। आता इथे टाकलेली आहे अर्धा छोटा चमचा हळद, अर्धा छोटा लाल तिखट, हे ऑप्शनल आहे किंवा कमी जास्त करू शकता। 1 चमचा धने पावडर, अर्धा छोटा चमचा आमचूर पावडर। आमचूर पावडर ऐवजी तुम्ही लिंबाचा रस सुद्धा वापरू शकता। आता हे सर्व कोरडे मसाले टाकल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला लो करून हे खमंग परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये सर्व भाजीचं मीठ मी टाकलेलं आहे बटाट्यांचा अंदाज घेऊन। आता हे मसाले खूप कोरडे झालेले आहेत, त्यामुळे मी इथे
करपू नये म्हणून यामध्ये 2-3 चमचे पाणी टाकलेलं आहे. हे ऑप्शनल आहे, तरी देखील पाणी टाकल्यामुळे करपण्याची शक्यता नसते. आता आपण कुस्करलेला बटाटा टाकायचा आहे. हा बटाटा आपण शक्यतो हातानेच कुस्करावा, खिसून किंवा फोडी करून घेऊ नये. त्याने भाजी अगदी समोशातली परफेक्ट होते. आता सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित बटाट्यामध्ये मिक्स करायचं आहे. आता या ठिकाणी आपली ही समोशाचा मसाला म्हणजेच भाजी एकदम परफेक्ट तयार आहे. तर याला आपण एका साईडला थंड करण्यासाठी ठेवायचं आहे. आणि आता आपण आपलं पीठ चेक करूया. तर हे पीठ व्यवस्थित परफेक्ट टाईट झालेलं आहे. तर याला पुन्हा आपण तेल लावून एकसारखं करून घेऊया. आता तेल लावून एकसारखं केलं की खूप छान असं मऊ पीठ आपलं तयार होतं आहे. तर अशा पद्धतीने आपण याला रोल करून अंदाजाने याचे एकसमान गोळे करून घ्यायचे आहेत, साधारण एवढ्या आकाराचे. तर तुम्ही पाहू शकता साधारण 2 टेबलस्पून एवढं आपलं हे पीठ घेतलेलं आहे मी. तर याचेच मी एकसमान असे गोळे तयार करून घेणार आहे. तर एवढ्या पिठाचे अंदाजे एकसमान 7 गोळे तयार झालेले आहेत. तर एका गोळ्यापासून 2 समोसे बनतात. तर साधारण तुम्ही एवढ्या आकाराचे घेऊ शकता गोळे. तर याला आपण व्यवस्थित पुरीप्रमाणे पातळ लाटून घ्यायचं आहे. आता इथे लाटताना एक गोष्ट जरूर लक्षात ठेवा, कुठे जाड कुठं पातळ असं लाटायचं नाही आहे. एकसारखं आपल्याला सर्व बाजूनी लाटून घ्यायचं आहे. आणि याला शक्यतो हलकासा अंडाकृती याला आपण आकार द्यायचा आहे. आणि तुम्ही पाहू शकता असे याचे 2 भाग करून आपण मधोमध याला काप करून घ्यायचं आहे, जेणेकरून अशा पद्धतीने 2 समोश्याचे याचं कवर आपलं तयार होतं. याची जाडी तुम्ही पाहू शकता पातळ किती आहे ते. अगदी पुरीप्रमाणे ठेवलेलं आहे, जास्त जाड नाही आणि जास्त पातळही नाही. पीठ जर परफेक्ट झालं असेल तर तेल किंवा पीठ लावण्याची अजिबात गरज पडत नाही लाटताना. पण जर गरज पडलीच काही कारणास्तव तर तुम्ही मैदा लावून याला लाटू शकता. तर इथे 14 समोसे असल्यामुळे मी एकाच वेळी सर्व लाटून ठेवणार आहे. जास्त प्रमाण असेल तर वाळू नये म्हणून याच्यावरती झाकण नक्कीच ठेवा. तर इथे समोश्याचे कवर आपले लाटून तयार झालेले आहेत. भाजी देखील आपली व्यवस्थित थंड झालेली आहे. आता आपण समोसा भरण्याची परफेक्ट पद्धत पाहूया. तर इथे एक शीट ठेवलेलं आहे आणि कट केलेल्या भागावरती आपल्याला अशा पद्धतीने पाणी लावायचं आहे, नॉर्मल पाणी. आडवा आपल्याला हे शीट ठेवायचं आहे हातावरती. आणि अशा पद्धतीने अर्ध्यामध्ये आपल्याला इथे फोल्ड करायचं आहे. अगदी शेवटच्या टोकापर्यंत नेऊन याला आपण इथे जोडायचं आहे. याचं टोक व्यवस्थित आपल्याला पॅक करायचं आहे दाबून, जेणेकरून हे फुटणार नाही. तर इथं जर तुम्ही व्यवस्थित चिकटवलं नाही तर समोसा तेलामध्ये फुटून भाजी तेलामध्ये येऊ शकते. तर अशा पद्धतीने व्यवस्थित प्रेस करून आपल्याला बंद करायचं आहे आणि कोन बनवून यामध्ये आपल्याला गरजेपुरतीच भाजी भरायची आहे. वरती साधारण अर्धा इंच जागा आपली मोकळी ठेवायची आहे पॅक करण्यासाठी. आता या कोणाच्या आतमधल्या बाजूला सुद्धा पाणी लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने जिथे जोड दिलेला आहे त्याच्या विरुद्ध दिशेने आपल्याला अशा पद्धतीने चिमटीत दाबून या साईडच्या कडा आपल्याला अशा पद्धतीने चिकटवून घ्यायच्या आहेत. तर ही अगदी परफेक्ट पद्धत आहे समोसा बनवण्याची. तर इथे पुन्हा एकदा दाखवते. तर अशा पद्धतीने कट केलेल्या भागावरती पाणी लावून अर्ध्यापर्यंत आपल्याला हे फोल्ड करून अगदी शेवटच्या टोकापर्यंत याला जोडायचं आहे. टोक बंद करायचं आहे व्यवस्थित आणि जो जोड दिलेला भाग आहे तो आपल्याकडे करून अशा पद्धतीने साधारण 1.5 टीस्पून एवढी भाजी भरायची आहे. आणि इथे आपल्याला एक फोल्ड करायचा आहे. तर हा फोल्ड केल्यानंतर आपल्याला तळ हातावरती घेऊन समोसा असा आपल्याला साईडच्या कडा आपल्याला इथे चिकटवून घ्यायच्या आहेत. तर पुन्हा एकदा पहा, इथे आपल्याला एक फोल्ड करायचा आहे आणि पुन्हा आपल्याला शेवटच्या कडा चिकटवून घ्यायच्या आहेत.
समोसा पॅक करताना व्यवस्थित जर पॅक केला तर अजिबात समोसा फुटणार नाही आपला. आणि आपले हे सर्व समोसे परफेक्ट एकदम तयार आहेत तळण्यासाठी. तर तुम्हाला जर गरज असेल गरम गरम समोसे बनवायचे असतील, वेळ असेल, तर हे तुम्ही अशाच पद्धतीने फ्रीजमध्ये सुद्धा तास 2 तासासाठी तुम्ही हे ठेवून स्टोअर करून ठेवू शकता. किंवा तुम्ही अगदी 1 दिवससुद्धा हे फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता समोसे. पण इथे आपण लगेचच हे समोसे फ्राय करण्यासाठी घेणार आहोत. एका बाजूला ऑलरेडी तेल गरम केलेलं आहे कढईमध्ये. तर यामध्ये थोडंसं बॅटर टाकून पाहिलं तर हे हलकंसं लगेच वर आलं. याचा अर्थ हे मध्यम गरम आहे तेल. खूप जास्त तापलेलं तेल नसावं. जास्त तेल तापलेलं असेल तर समोसे खूप पटकन जळतात. तर साधारण 2 ते 3 मिनिटानंतर आपल्याला याला टच करायचं आहे समोस्यांना. 3 मिनिट झाले की याचा आकार जो आहे तो तेलामध्ये व्यवस्थित सेट होतो 2-3 मिनिटानंतर. तोपर्यंत आपण याला हलवायचं नाही. 2-3 मिनिटानंतर समोसे आपण व्यवस्थित आलटून पलटून याला व्यवस्थित सोनेरी रंगावरती आपल्याला याला तळून घ्यायचे आहेत. इथे एक गोष्ट जरूर लक्षात ठेवा, समोसे अजिबात मोठ्या फ्लेमवरती फ्राय नाही करायचे. मोठ्या फ्लेमवरती जर फ्राय केले तर याला बुडबुडे येतात, बबल्स येतात आणि ते पटकन सगळ्या बाजूंनी फ्रायसुद्धा होत नाहीत. तर अशा पद्धतीने मध्यम ते मंद आचेवरतीच आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तर साधारण इथे 6 समोसे मी एकत्र तळत आहे. तर एवढे समोसे तळण्यासाठी साधारण 9 ते 10 मिनिट मला इथे लो टू मीडियम फ्लेमवरती फ्राय करण्यासाठी वेळ गेलेला आहे. तर इथे काळजीपूर्वक तुम्ही मंद आचेवरतीच तळावेत समोसे. तर हे समोसे अगदी परफेक्ट सोनेरी रंगावरती आल्यानंतर आपल्याला काढून एका टिश्यू पेपरवरती याला ठेवायचं आहे. तर उरलेले जे इतर समोसे आहेत ते देखील आपण कढईमध्ये व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत. तर अगदी मार्केटसारखे बाजारातल्याप्रमाणे आपले हे समोसे कुरकुरीत आणि खुसखुशीत तयार झालेले आहेत. तर याचा जो परफेक्ट जो मसाला सांगितला आहे तो देखील खूप टेस्टी लागतो. आणि ही रेसिपी नक्कीच घरच्या घरी तुम्ही ट्राय करा. कमी वेळामध्ये ही रेसिपी आपली करून तयार होते. अगदी तेलकट अजिबात होत नाही, तुम्ही पाहू शकता. तर नक्कीच ट्राय करा. व्हिडिओत सांगितलेल्या सर्व टिप्स जर व्यवस्थित फॉलो केल्या तर अगदी परफेक्ट समोसे तुमचे टेस्टी तयार होतील. काही डाऊट असतील तर नक्कीच कमेंट करून विचारा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडचं घंटीचं बटन जरूर प्रेस करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.